मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या 1,34,000 प्रशिक्षणार्थींना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या पूर्वसंध्येला कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्याचे जे आश्वासन दिले होते त्याची पूर्तता न झाल्यामुळे या सर्व प्रशिक्षणार्थीवर उपासमारीची वेळ आल्याने मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर बुधवारी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचे नाशिकमध्ये धरणे आंदोलन। नाशिक महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या 1,34,000 प्रशिक्षणार्थींना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या पूर्वसंध्येला कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्याचे जे आश्वासन दिले होते त्याची पूर्तता न झाल्यामुळे या सर्व प्रशिक्षणार्थींवर उपासमारीची वेळ आल्याने त्यांनी नाशिकमध्ये रामतीर्थात स्नान करून सांगली तालुक्यातील जत तालुक्यातील मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर बुधवारी दिनांक 5 रोजी धरणे आंदोलन सुरू केले। 11 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण होऊनही या प्रशिक्षणार्थींना शासनाकडून कोणताही स्पष्ट आणि शाश्वत रोजगाराचा मार्ग मिळालेला नाही। प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मिळणारे प्रमाणपत्र देखील कोणत्याही बाह्य नोकरीसाठी ग्राह्य धरले जात नसल्याने युवकांचे भविष्य अंधारात आहे। पंचवटी तपोवन मठ संत जनार्दन स्वामी चौक ते गोदावरी नदीकाठ नाशिक या मार्गावर शांतमत संयमी पद्धतीने पायी चालत जाऊन सर्व प्रशिक्षणार्थी ज्ञानजप करीत काळाराम मंदिर येथे दर्शन घेऊन साकडे घातल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक या ठिकाणी बेमुदत व आमरण उपोषणाला सुरुवात केली। आंदोलनात राज्यभरातून आलेले हजारो प्रशिक्षणार्थी सहभागी झाले। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तातडीने प्रशिक्षणार्थ्यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकावे आणि त्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मठाधिपती तुकाराम बाबा महाराजांनी केली आहे। मैदानावर उपोषण बसण्याची तयारी करत आहे तुमची? आम्ही गोदावरीच्या काठावरतीच आम्ही उपोषणासाठी परवानगी मागितली होती, पण त्या ठिकाणची परवानगी टाळलेली आहे। तिथून आम्हाला सांगितले की कलेक्टर ऑफिस पाशी परवानगी मिळून जाईल, पण कलेक्टर ऑफिस पाशी परवानगी टाळलेली आहे। आता आम्ही ईदगाह मैदान या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणचे पोलीस अधिकारी जे त्यांनी देखील चांगली सकारात्मक भूमिका आमच्यावरती या ठिकाणी सांगितलेला आहे। जो विश्वास सांगितलेला आहे साहेबांनी पॉझिटिव्ह या ठिकाणी निर्णय दिलेला आहे। नेमक्या तुमच्या मागण्या आहेत की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून 36 जिल्ह्यातील युवकांना महाराष्ट्राचे लाडके मुक्ती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक चांगली योजना आणली होती, लाडका भाऊ योजना। त्या अनुषंगाने पहिला 6 महिने नंतर 5 महिने असा 11 महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे बघता बघता। आणि आता पुढे काय हा एक मोठा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे। तो निर्माण झालेला प्रश्न त्या जे पत्र प्राप्त झाले त्या पत्रामध्ये असं लिहिलं की ते पत्र कुठेही ग्राह्य धरलं जात नाही। मग 11 महिने तुम्ही सांगा आम्ही काम करून त्या ठिकाणी जे आम्हाला पत्र प्राप्त झाले त्याचा आम्हाला नेमका उपयोग काय, हा सवाल माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत विचारत असताना एक शांतपणे समी पद्धतीने आमचे मामा लाडके मामा भाच्याला वाऱ्यावर सोडू नका अशी भावनिक साथ घालण्यासाठी युवा प्रशिक्षणार्थी गोदावरीमध्ये माईला नमन करून गोदावरीमध्ये स्नान करून आज नाशिक या ठिकाणी ईदगाह मैदान या ठिकाणी आलेले। प्रशिक्षणाची मागणी काय? मागणी काय नाही, आम्ही ज्या ठिकाणी काम करतो 6,000 8,000 10,000 पगार आहे, त्या ठिकाणच्या ज्या पगारावरती काम करतात आहे त्या पगारावरतीच त्या ठिकाणी काम करण्याची मानसिकता आहे। आम्हाला आहे त्या ठिकाणीच काम उपलब्ध करून द्यावं किंवा तुम्ही दिलेला शब्द जो आहे निवडणुकीपूर्वीचा तो शब्द तुम्ही पाळावा एवढी भावनिक साथ आम्ही त्या ठिकाणी घालण्याचा। आंदोलनाची पुढची दिशा काय असणार? आमची अमरण उपोषणची दिशा आहे पुढली किंवा या ठिकाणी लाक्षणिक उपोषणची भूमिका आहे, पण आम्हाला नुसतं बसायला परवानगी मिळत तर अमरण उपोषणाला कुठे मिळणार आहे हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सहकार्याची भूमिका या ठिकाणी प्राप्त होत नाही, तरी देखील या ठिकाणी आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहोत। शांत आणि संयमी पद्धतीने आमचा आंदोलन असणार आहे आणि जर या ठिकाणी परवानगी नाही भेटली तर आम्ही नाशिकमध्ये सगळं देवदेव तीर्थ दर्शन करत आम्ही आमचा मोर्चाचा जो रूट आहे तो बदलून सगळे देवदेव धर्म करून आम्ही 2-3 दिवस आम्हाला जर परवानगी भेटत नाही तोपर्यंत आम्ही नाशिकच्या सर्व देवांचं दर्शन घेत फिरणार, नाशिक सोडणार नाही। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।